नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक घडामोडी। पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजना निश्चित करण्यासाठी कृती आराखडा तयार करा। पालकमंत्री सतेज पाटील यांची प्रदूषण नियंत्रण मंडळाला सूचना। राज्य सरकारच्या निर्णयानुसार उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये साजरा होणार शिवस्वराज्य दिन। कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन तयारीची लगबग। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर कार्यालयानं राबवली शून्य कचरा निर्गतीकरण संकल्पना। पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं संकल्पनेचे कौतुक। कोल्हापूर जिल्ह्यात आज डिस्चार्ज रुग्णांचा उच्चांक। आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात तब्बल 2567 डिस्चार्ज। आणि करवीर तालुक्यातील वरणगे पाडळीत जमिनीच्या वादातून खून। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता पाहूयात सविस्तर बातम्या। पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी तज्ज्ञांमार्फत कृती आराखडा तयार करावा अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे। इचलकरंजी शहरातील कापड उद्योगातून तयार होणाऱ्या सांडपाण्याचं प्राधान्यानं नियोजन करण्याबाबतही त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या। आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण केल्यानंतर नामदार सतेज पाटील यांनी आढावा बैठक घेतली। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर कार्यालयाच्या परिसरात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। यानंतर नामदार सतेज पाटील यांनी शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधी, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली। या बैठकीत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठीच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। पाण्याचा पुनर्वापर करण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली। पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी तज्ज्ञांकडून आराखडा तयार करून परिणामकारक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या। जागतिक तापमानवाढ, पावसाचं बदललेलं वेळापत्रक आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या यांचा सामना करण्यासाठी ठोस उपाययोजनांसह सर्वच घटकांनी एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे असं नामदार सतेज पाटील यांनी नमूद केलं। नामदार सतेज पाटील यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयातील शून्य कचरा निर्गतीकरण संकल्पनेचं विशेष कौतुक करत सर्वच आस्थापनांनी त्याचं अनुकरण करावं असं आवाहन केलं। नागरिकांनी काळाची गरज ओळखून वृक्षारोपण आणि संवर्धनाला महत्त्व देण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं। शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सतीश शेळके, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे, प्रशांत गायकवाड यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ज्या खासगी शाळा शैक्षणिक शुल्कात कपात करत नाहीत अशा शाळांवर शिक्षण उपसंचालक कार्यालयानं कारवाई करावी अशी सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे। शिक्षण उपसंचालक कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते। कोरोना काळात विस्कळीत झालेली शिक्षण व्यवस्था, शालेय आणि महाविद्यालयीन फी, प्रवेश प्रक्रिया या संदर्भात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली। या बैठकीत राजेश क्षीरसागर यांनी फीसाठी पालकांकडे तगादा लावणाऱ्या शाळांवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित केला। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शैक्षणिक शुल्कात कपात न करणाऱ्या शाळांवर शैक्षणिक उपसंचालक कार्यालयानं कारवाई करावी अशी सूचना त्यांनी केली। आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने 3 निर्णय झाले। काही शिक्षण संस्था विद्यार्थ्यांनी फी भरली नाही तर त्यांचे निकाल राखून ठेवतात। तर आज शिक्षण उपसंचालकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की अशी फी निकाल राखून ठेवले जाणार नाहीत, तातडीनं निकाल द्यावेत। नंबर 2, संस्थाचालकांच्या मनमानीच्या विरोधात 14 तारखेला सकाळी 11 वाजता ऑनलाईन बैठक घेण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। शिक्षण क्षेत्रातल्या संस्थाचालकांची जी समिती असती किंवा संस्थेची समिती असती ती फीसह इतर स्ट्रक्चर ठरवण्याचे त्याला अधिकार असतात। आणि मग त्यावेळेला होतंय काय की संस्थाचालक आपल्या मर्जीतले PTA मेंबर त्या ठिकाणी घेतात आणि मग मनमानी ते करत असतात। वाटेल तशी फी ठरवणे, वाटेल ती देणग्या गोळा करणे
आणि म्हणून मग या ठिकाणी पीटीए समितीमध्ये शासनाचे 2 प्रतिनिधी असावेत. या संदर्भात मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे, शिक्षण मंत्र्यांच्याकडे मागणी करणार आहे. 2 प्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालयाचा 1 प्रतिनिधी आणि ज्या ठिकाणी संस्था असेल त्या स्थानिक स्वराज्य संस्थेतला 1 प्रतिनिधी अधिकारी, असे 2 प्रतिनिधी त्या पीटीए समितीमध्ये वाढवले तर आणखीन या संस्था चालकांच्या मनमानीला चाप बसेल, भ्रष्टाचाराला चाप बसेल. हे प्रामुख्याने निर्णय आज या बैठकीमध्ये झालेले आहेत. यावेळी शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या सूचनांवर कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. आम्ही जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांच्या मार्फत हे सगळं नियोजन करण्याची जबाबदारी शिक्षण अधिकाऱ्यांनी, प्रशासन अधिकारी यांची असते. आणि जर समजा आम्ही कधी कारवाई करू शकतो, आम्ही मान्यता काढण्याचीच कारवाई करू शकतो. आणि तशा पद्धतीचे पुरावे, तशा पद्धतीचे डॉक्युमेंटेशन जर त्या शिक्षण अधिकाऱ्यानं, प्रशासन अधिकाऱ्यानं आमच्याकडे स्पष्ट अभिप्रायासह जर पाठवलं तर आम्ही त्याच्याबद्दलचा पुढचा कडक निर्णय घेण्याच्या बाबतीतला निर्णय घेऊ शकतो. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून राज्य सरकारनं शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते उद्या सकाळी 9 वाजता शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात येणार आहे. गेल्या 2 दिवसांपासून या कार्यक्रमाच्या तयारीत जिल्हा परिषद प्रशासन व्यस्त आहे. शिवस्वराज्य दिनाच्या निमित्तानं जिल्हा परिषदेत नेमकी कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी इक्बाल रेठरेकर यांनी. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की आपल्या अंगामध्ये एक स्फूर्ती संचारत असते आणि अशा या आपल्या लाडक्या महाराजांचा शिवराज्य अभिषेक दिन आता जिल्हा परिषदेमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता साजरा होत आहे. उद्या कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये देखील हा शिवराज्य अभिषेक दिन साजरा करण्यात येणार आहे. नेमकी काय तयारी केलेली आहे प्रशासनाने हे आपण जाणून घेऊया. माझ्यासोबत आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रामध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ सर यांच्या कल्पनेतून आणि प्रेरणेने संपूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या सर्व स्तरावर हा जो 6 जून 1674ला शिवराज्याभिषेक रायगडावर झाला, त्याची स्फूर्ती, त्याचं स्मरण ठेवून या रयतेच्या राजाने घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रयतेसाठी कारभार चालला पाहिजे, या भूमिकेतून हा दिन साजरा करण्याचं नियोजन आहे. एकूणच एक फ्लॅग तयार करण्यात आलेला आहे. हा फ्लॅग कशा प्रकारे आहे? हा जो फ्लॅग आहे हा त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये शिवाजी महाराजांचा जो त्यांच्याशी निगडीत असणाऱ्या 5 गोष्टी आहेत, या सर्वांचं एकत्रीकरण त्या फ्लॅगमध्ये आपल्याला दिसून येईल. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा जिरेटोप आहे, यामध्ये सुवर्ण होन आहेत, यामध्ये जगदंबा तलवार आहे, वाघनखे आहेत आणि त्यांचा शिवाजी महाराजांची जी मुद्रा आहे, या सर्वांचा एकत्रित समावेश याच्यामध्ये आहे. आणि ह्या पंचशुभचिन्हांनी अलंकृत असा हा ध्वज आहे. गाव पातळीवर कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले, जसं पंचायत समिती, ग्रामपंचायती या ठिकाणी? गाव पातळीवर सुद्धा आपण याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. ध्वजाबाबत बेसिक अपेक्षित आहे की भगवा ध्वज, ज्याला सोनेरी पट्टी असेल, असा ध्वज फडकवणं आवश्यक आहे. ज्या ठिकाणी आता हा जो शिवशक राजदंड स्वराज गुढीमध्ये नमूद केलेला ध्वज आहे, त्याप्रमाणे त्यांनी करावं. निश्चितच म्हणजे हा प्रथमच असा ग्रामविकास विभागाने निर्णय घेतलेला आहे शिवराज्य अभिषेक दिन साजरा करण्याचा. एक आनंदाचं वातावरण आहे, याबद्दल काय सांगाल? एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे सरकार. हा जो निर्णय घेतलेला आहे ग्रामविकास मंत्री आपल्याच जिल्ह्याचे भूमिपुत्र नामदार हसन मुश्रीफ साहेबांनी, तो खूप मोठा निर्णय आहे. कारण आजपर्यंत आपण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र धर्म वाढवावा,
महाराष्ट्र धर्म हे महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नी घालून दिलेल्या आदर्श आणि त्यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार रयतेचं राज्य चाललं पाहिजे. ही जी भूमिका आहे ही भूमिकाच पुन्हा एकदा समाज मनावर आणि लोकप्रतिनिधींच्या मनावर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मनावर बिंबवणं हे महत्त्वाचं आहे. निश्चितच एकंदरीत सर्व तयारी देखील जिल्हा परिषदेमध्ये पूर्ण झालेली आहे आणि एक आनंदाचं वातावरण देखील जिल्हा परिषदेमध्ये पाहायला मिळते. एस न्यूजसाठी कॅमेरामन जितेंद्र शिंदेसह इक्बाल रेटरेकर. प्रत्येकानं आपल्या घरात किमान 2 कुंड्यांमध्ये वेली आणि आपल्या आयुष्यभरात 100 झाडं लावली तर पुढच्या पिढीला नक्कीच शुद्ध हवा मिळेल, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. दैनिक सकाळच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या चला वेली लावूया या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर वेलींनी सजवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कोल्हापूर शहर विविध वेलींनी सजवण्यासाठी दैनिक सकाळच्या माध्यमातून मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये विविध संस्था, संघटनांसह वैयक्तिक कुटुंबांनी सहभाग नोंदवत आपापल्या परिसरात वेली आणि झाडं लावण्याचा निर्धार केलाय. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते दैनिक सकाळच्या कार्यालयासमोर वेली लावून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नामदार सतेज पाटील यांनी दैनिक सकाळच्या पर्यावरण रक्षणासाठीच्या पुढाकाराचं कौतुक केलं. पुढच्या पिढ्यांचं जगणं सुखकारक करण्यासाठी प्रत्येकानं आपल्या आयुष्यात किमान 100 झाडं लावून त्यांचं जतन करावं, तसंच किमान 2 कुंड्यांमध्ये वेलींचं संगोपन करावं, असं आवाहन नामदार सतेज पाटील यांनी केलं. सकाळनं सुरू केलेल्या वेली लावूया मोहिमेत कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, असं आवाहनही नामदार सतेज पाटील यांनी केलं. गेली 10 वर्ष सकाळच्या माध्यमातून कोल्हापूरसह राज्यभरात झाडे लावत त्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी पुढाकार घेण्यात आलाय. आता कमीत कमी जागेत अधिक हिरवं आच्छादन निर्माण करण्याची गरज असल्यानं चला वेली लावूया ही मोहीम सुरू करण्यात आल्याचं सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी सांगितलं. यावेळी सकाळचे निवासी संपादक निखिल पंडितराव, उपसर व्यवस्थापक रवींद्र रायकर, वरिष्ठ वितरण व्यवस्थापक महेश डाकरे, विज्ञान प्रबोधिनीचे उदय गायकवाड, निसर्गमित्र संस्थेचे अनिल चौगुले, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके आदी उपस्थित होते. केंद्र सरकारनं अन्यायकारक कृषी कायदे रद्द करावेत यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं देशभरात क्रांती दिन पाळत निदर्शनं करण्यात आली. कोल्हापुरात शेकाप कार्यालयात कृषी कायद्यांची होळी करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. भाजपनं संसदेत बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांवर अन्याय करणारी विधेयकं मंजूर करून घेतली. या विधेयकांना देशभरातून तीव्र विरोध होतोय. दिल्ली इथं शेतकऱ्यांचं आंदोलन सुद्धा सुरू आहे. परंतु या सगळ्याकडे दुर्लक्ष करत केंद्र सरकार हे काळे कायदे शेतकऱ्यांवर लादण्याच्या तयारीत आहे. याच्या निषेधार्थ अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं आज क्रांती दिन पाळून देशभरात आंदोलनं करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापूर शेतकरी कामगार पक्षासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्या आघाडीतील पक्षांकडून कृषी कायद्यांची होळी करत जोरदार घोषणाबाजी करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के. पोवार, सतीशचंद्र कांबळे, नामदेव गावडे, रघुनाथ कांबळे, ॲडव्होकेट गुलाबराव घोरपडे, दिलदार मुजावर, संभाजी जगदाळे उपस्थित होते. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. आणखी काही बातम्या पाहूयात छोट्याशा ब्रेकनंतर. पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय एस न्यूज. शिवाजी विद्यापीठानं विद्यापीठ परिसरात आत्तापर्यंत 20,000हून अधिक वृक्ष लागवड करून जैवविविधतेला चालना दिली आहे. यामुळे विद्यापीठाचा परिसर हा ऑक्सिजन पार्क म्हणून नावारूपाला येतोय. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विद्यापीठानं पर्यावरण रक्षणासाठी दिलेल्या या योगदानाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंजित भोसले यांनी. शिवाजी विद्यापीठानं 350 एकरामध्ये सुमारे 20,000हून अधिक वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल साधलेला आहे. ही वृक्ष लागवड करत असताना शिवाजी विद्यापीठानं स्थानिक वृक्षांना प्राधान्य दिलेलं आपल्याला दिसून येत आहे. स्थानिक वृक्षाबरोबरच जी काही विविध फळं असतील, फळाचे वृक्ष,
त्याचीही लागवड करून पर्यावरणाचा समतोल साधलेला आपल्याला दिसून येत आहे. एकूणच विद्यापीठाचा जर हा कॅम्पस बघितला तर जैवविविधतेने संपन्न असा कॅम्पस आपल्याला पाहायला मिळतो. आज जागतिक पर्यावरण दिन आहे. या पर्यावरण दिनाचं औचित्य साधून येस न्यूजने या शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पसचा घेतलेला हा विशेष आढावा. विद्यापीठाचा 853 एकराचा परिसर वृक्षराजीनं नटावा यासाठी प्रशासन नेहमीच प्रयत्नशील राहिलंय. विद्यापीठ परिसरात विपुल वृक्षसंपदा आहे. 2013 पासून मुरमाड आणि खडकाळ जमिनीत सुद्धा वृक्ष लागवड करून तिथं वनराई साकारण्यात आली आहे. या ठिकाणी आपण म्हटलं तसं ओसाड माळ अनेक वर्ष होता, पण 2013-14मध्ये या ठिकाणी वृक्षारोपण करायचं निश्चित केलं आणि हे वृक्षारोपण करत असताना पर्यावरणपूरक पद्धतीने या ठिकाणी वृक्षारोपण होईल याचा आम्ही काळजी घेतली. त्यासाठी सर्वप्रथम इथल्या मातीचा प्रकार कोणता आहे ते लक्षात घेतलं. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी जी झाडं लावायची त्या झाडांची निवड अशा खडकाळ किंवा मुरमाड जमिनीवरती जी झाडं टिकू शकतील अशा झाडांची निवड केली आणि त्यातून साग, शिसम, करंज, चिंच अशा झाडांची निवड करून या ठिकाणी लावली आणि मागील काही वर्षामध्ये ही झाडं आता अगदी 7 फुटापासून ते 20 फुटापर्यंत अशा पद्धतीनं वाढलेली आहेत. विद्यापीठ परिसरात सुपीक जमिनीत फळबागा विकसित करण्यात आल्यात. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे पक्षी जे आहेत ते पक्षी स्थानिक झाडांच्यावरती आपली घरटी बनवतात किंवा राहतात. दुसरी गोष्ट म्हणजे या झाडांची फळं जी आहेत ती फळं या पक्ष्यांना उपयुक्त असतात. वेगवेगळ्या प्रकारचे कीटक त्यांच्यामध्ये येतात. परागीभवनासाठी मधमाशासारखे कीटक अशा झाडांच्यावरती राहतात आणि त्यामुळं पर्यावरणाचं जे एक चक्र आहे ते चक्र चालू राहण्यासाठी स्थानिक पद्धतीच्या झाडाची लागवड करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आत्ता आपण बघतो की पूर्वीच्या काळामध्ये घरात पक्षी घरटी करायचे, पण आता कॉन्क्रीटच्या घरामध्ये हे शक्य होत नाही. तर अशा पक्ष्यांना घरटी तयार करण्यासाठी कृत्रिमरित्या पुरवण्यापेक्षा झाडाचीच जर वाढ आपण केली, झाडं जर तशा पद्धतीची लावली की जी पर्यावरणाला पूरक असतील, तर त्याच्यामधून पक्ष्यांच्या घरट्यांचा प्रश्न, त्यांच्या निवासाचा प्रश्न, आहाराचा प्रश्न ह्या सगळ्या गोष्टी सुटू शकतात आणि त्या दृष्टीने या झाडांचं महत्त्व फार मोठं आहे. विद्यापीठ परिसरात काही दुर्मिळ वनस्पतींचं सुद्धा संवर्धन करण्यात आलंय. विद्यापीठामध्ये अनेक दुर्मिळ आणि दुर्लक्षित अशा दोन्ही प्रकारच्या वनस्पती आहेत. त्या बऱ्याच वेळा त्रासदायक असतात म्हणून आपण काढून टाकतो. मात्र पर्यावरणासाठी जैवविविधतेसाठी त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. आत्ता ज्या झाडाजवळ आपण उभा आहोत ते पांढरफळीचं झाड जे आहे हे अशाच दुर्लक्षित झाडांच्यापैकी एक आहे. हे खरं सांगायचं झालं तर खूप चांगलं झाड. ह्याची फळं जे आहेत ते मोरापासून बुलबुल, होला, नंतर छोटे छोटे अनेक पक्षी त्या झाडाजवळ येतात आणि त्याची फळं खातात. तर अशा प्रकारची जी झाडं आहेत ते वृक्षारोपण करायचं म्हणून अशा झाडांना आम्ही इजा पोचवलेली नाही. त्या झाडांचं संवर्धनही तशाच पद्धतीनं केलेलं आहे. ह्या वनस्पतींचं आम्ही कॅम्पसमध्ये संवर्धन तितक्याच चांगल्या पद्धतीनं करतो जितकं नवीन लावलेल्या झाडांचं करतो. विद्यापीठ परिसरामध्ये जी झाडं लावली जातात त्या झाडांच्या रोपांची निर्मिती ही विद्यापीठाच्याच नर्सरीमध्ये केली जाते. यामध्ये प्रामुख्यानं स्थानिक वृक्षांना प्राधान्य देऊन जैवविविधतेला पूरक असणारी अन्नसाखळी निर्माण करण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यावर विशेष लक्ष देण्यात आलंय. विद्यापीठाची लीड बॉटॅनिकल गार्डन तर पश्चिम घाटाचं लघुरूपच म्हणावं लागेल. या सर्व वनस्पतीचा एकूण जीवसृष्टीसाठी खूप मोठा फायदा असतो. त्यावरती जगणारे, वाढणारे वेगवेगळे घटक असतात. त्या घटकांच्या दृष्टीनं त्यांना पूरक असणारी अन्नसाखळी आणि त्या कीटकांना, पक्ष्यांना पूरक असणारी पर्यावरण व्यवस्था देण्याचा विद्यापीठ प्रयत्न करत आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा विद्यापीठ त्याच दृष्टीनं प्रयत्न करेल. वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत शिवाजी विद्यापीठानं ही वृक्ष लागवड करत असताना पर्यावरणाचं जतन संवर्धन करण्याबरोबरच समतोल कशा पद्धतीने राखता येईल यावर भर दिलेला आहे. यापुढेही विद्यापीठाचं हे वृक्ष लागवडीचं काम सुरूच राहणार आहे आणि थोड्याच दिवसामध्ये शिवाजी विद्यापीठचा कॅम्पस हा 1 नंबरचा ऑक्सिजन पार्क म्हणून नावारूपास येणार आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन विजय जाधवचा मंजित भोसले. करवीर तालुक्यातील वरणगे पाडळी इथं जमिनीच्या वादातून मारामारीचा प्रकार घडला. यामध्ये भाऊ आणि पुतण्यानं केलेल्या मारहाणीत भगवान बुचडे यांचा मृत्यू झालाय. या प्रकरणी नाना बुचडे आणि भैरवनाथ बुचडे या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
वरणगे पाडळीमधील मातंग वसाहतीमध्ये राहणारे भगवान आणि भैरवनाथ बुचडे या दोघा सख्ख्या भावांमध्ये शेतजमीन आणि घराशेजारची पडसर जागा याच्या हद्दीवरून वाद आहे. या वादातून भैरवनाथ बुचडे यानं पडसर जागेत सुरू केलेल्या गोठ्याच्या बांधकामाला भगवान बुचडे यांनी विरोध केला होता. यातून आज सकाळी भैरवनाथ बुचडे, त्याचा मुलगा नाना बुचडे आणि भगवान बुचडे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यात वाद झाला. या वादाचं पर्यावसन मारामारीत झालं. यावेळी भैरवनाथ आणि नाना यांनी भगवान बुचडे यांच्यावर धारधार शस्त्रानं हल्ला केला. यामध्ये भगवान बुचडे हे जागीच गतप्राण झाले, तर त्यांचा मुलगा संदीप किरकोळ जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरेकर, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर मोठा फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी संदीप बुचडे यानं दिलेल्या फिर्यादीवरून मयत भगवान यांचा पुतण्या नाना बुचडे आणि भाऊ भैरवनाथ बुचडे यांच्या विरोधात करवीर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय. आज जागतिक पर्यावरण दिनी सगळेच जण पर्यावरण रक्षणाची साथ घालतायत, पण समाजातील जबाबदार घटकच पर्यावरणाला कशी हानी पोहोचवतायत हे बघितल्यावर कुणीही संतापल्याशिवाय राहणार नाही. राधानगरी तालुक्याला अमूल्य वृक्षसंपदेचं वरदान लाभलंय, पण या संपदेची राजरोसपणे लूट होत असल्याचं भीषण वास्तव समोर आल्यानंतर पर्यावरण दिन फक्त कागदावरच कसा साजरा होतो याची प्रचिती येते. तालुक्यातील धामोड खोऱ्यातील कोते इथं आदिवासी विभागाची आश्रमशाळा आहे. या शाळेच्या जवळ सुमारे 15 एकर परिसरात घनदाट जंगल आहे. या जंगलात नैसर्गिकरित्या उन्मळून पडलेली झाडं तोडण्याचा परवाना मिळालाय, पण या परवान्याचा गैरफायदा घेत या शाळेचे मुख्याध्यापक आणि ठेकेदारानं थेट उभ्या झाडांवर कुऱ्हाड चालवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सक्षम पिढी घडवणाऱ्या मुख्याध्यापकानंच वृक्षसंपदेच्या लुटीला दिलेली ही साथ संतापजनक आहे. तालुक्यातील आटेगाव ते ऐनी या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील मार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या अष्टम बाभूळ या फर्निचरसाठी वापरल्या जाणाऱ्या झाडांची राजरोसपणे कत्तल सुरू आहे. पण याकडं ना वनविभागाचं लक्ष आहे ना सार्वजनिक बांधकाम विभागाचं. लोकसेवक म्हणून जे शासनाच्या सेवेत आहेत त्यांनीच नैसर्गिक साधन संपत्तीच्या लुटीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग घेणं हे खेदजनक आहे. पर्यावरण दिन यापूर्वी सुद्धा साजरे झालेत, यापुढे सुद्धा साजरे होतील, पण पर्यावरण रक्षणाची चाड प्रत्येकामध्ये निर्माण झाल्याशिवाय या साजऱ्या होण्याला काहीच अर्थ नाही. एस न्यूजसाठी राधानगरीहून नामदेव गुसाळे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी गुढी उभारून 6 जूनला शिवस्वराज्य दिन साजरा करावा असं आवाहन नामदार हसन मुश्रीफ यांनी केलंय. मराठा महासंघाच्या वतीनं आयोजित सत्कारावेळी ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारनं शिवराज्याभिषेक दिन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेतला. याबद्दल अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं शासकीय विश्रामगृहात नामदार हसन मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी शिवस्वराज्य दिन साजरा करावा असं आवाहन नामदार हसन मुश्रीफ यांनी यावेळी केलं. राज्यभरामध्ये असलेल्या सर्व ग्रामपंचायतीवर, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर गुढी उभा करून त्याला आपण नमन करायचं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी राज्य कसं करावं, लोकांच्यासाठी ते कसं असावं त्याचा जो आदर्श नमुना घालून दिलेला आहे त्याची सातत्यानं प्रेरणा राहावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र सातत्याने आपण लक्षात ठेवावं या भावनेनं आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मला ते 6 जूनपासून सर्व राज्यामध्ये आणि निरंतर हा कार्यक्रम सुरू राहील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे प्रेरणा दिवस म्हणून मला वाटतं आपण सर्वजण साजरा करू. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयामुळे शिवराज्याभिषेक सोहळ्याला राज्यस्तरीय स्वरूप प्राप्त झालं असल्याचं सांगितलं. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनीही या निर्णयाबद्दल नामदार हसन मुश्रीफ आणि राज्य सरकारचं अभिनंदन केलं. यावेळी देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, मुस्लिम बोर्डिंगचे अधीक्षक कादर मलबारी, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, प्रकाश पाटील, महादेव केसरकर, अमित अडसुळे, अवधूत पाटील, बबन राणे आदी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा शिवसेनेनं CPR साठी शववाहिका उपलब्ध करून दिली आहे. कोल्हापुरातील बालाजी कलेक्शननं यासाठी सहकार्य केलंय.
शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून बालाजी कलेक्शनच्या सहकार्यानं शिवसेनेच्या वतीनं ही शववाहिका प्रदान करण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, बालाजी कलेक्शनचे प्रशांत पोकळे यांच्याकडून राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस मोरे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अनिल माळी यांच्याकडे शववाहिका प्रदान करण्यात आली. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी CPRसाठी आपण नामदार उदय सामंत यांच्या सहकार्यातून लवकरच 20 व्हेंटिलेटर प्रदान करणार असल्याचं सांगितलं. भवानी फाउंडेशनच्या सहकार्यातून शववाहिकेची सेवा पूर्ण शहरासाठी मोफत उपलब्ध करून देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी युवासेनेचे विस्तारक हर्षल सुर्वे, माजी आमदार सुरेश साळोखे, शिवाजीराव जाधव, जयाजी घोरपडे, मिथुन जाधव, बंटी सावंत, चैतन्य आष्टेकर, शरद चौगले, प्रेम सातपुते आदी उपस्थित होते. निपाणी देवगड राज्यमार्गावरील सोळांकूर जवळील गैबी घाटात डोंगराला मोठा भेगा पडल्यात. इथं भूस्खलन होऊन दरड कोसळण्याची भीती व्यक्त होतीये. सार्वजनिक बांधकाम विभागानं 15 जूनपूर्वी यावर उपाययोजना करावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष AY पाटील यांनी दिलाय. सध्या या मार्गाच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाचं काम सुरू आहे. रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीनं रुंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणात उत्खनन केलंय. त्यामुळे गेल्या 2 पावसाळ्यांमध्ये या घाटात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्यात. आता सुद्धा अनेक ठिकाणी डोंगराला भेगा पडल्यात. या ठिकाणी भूस्खलन होऊन पुन्हा दरडी कोसळण्याची शक्यता व्यक्त होतीये. या मार्गावरून पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकातून तळ कोकण आणि गोव्याकडे दररोज हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते. अशा वेळी दरड कोसळून दुर्घटना होण्याची भीती असल्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं या संदर्भात उपाययोजना कराव्यात, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष AY पाटील यांनी दिलाय. निप्पाणी पुंडरा देवगड रस्त्यावर सुंबी सोळांकूर आणि राधानगरी ते फिजुडे या दरम्यान पूर्णपणे रस्ता खराब झालेला आहे. अनेक वेळा अधिकाऱ्यांच्यावर तक्रारी केल्या. त्यांनी रस्त्याचं काम तातडीनं चालू करतो म्हणून आम्हाला सांगितलं आहे. आणि तसंच गैबी घाटामध्ये रस्त्याचं रुंदीकरण झालं आहे, पण तो डोंगराला भेगा पडल्या. त्यानं तिथे त्या ठिकाणीसुद्धा पावसाळ्यामध्ये रस्ता खचण्याची शक्यता आहे. तातडीनं ते काम संरक्षण कटण्याचं करावं, नाहीतर दोन्ही कामं जर झाली नाहीत तर 15 जूनपर्यंत आश्वासन आम्हाला दिले, त्यापर्यंत कामाची सुरुवात झाली नाही तर आम्ही सार्वजनिक बांधकामच्या दारामध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेकडून राबवण्यात येत असलेलं संजीवनी अभियान आणि घर टू घर सर्वेक्षणातून 16 मे ते 31 मे या कालावधीत 1545 कोरोनाबाधित आढळलेत. या अभियानातून कोरोना संशयितांचा शोध घेऊन त्यांचं अलगीकरण करण्यासह त्यांच्यावर तातडीनं उपचार सुरू करता येत असल्यामुळं संसर्ग रोखण्यात यश येऊ लागलंय. महानगरपालिकेच्या वतीनं 16 ते 31 मे 2021 अखेर संजीवनी अभियान प्रभावीपणे राबवण्यात आलं. आत्तापर्यंत 19,156 व्याधीग्रस्त नागरिकांची या अभियानातून तपासणी करण्यात आली. यामध्ये 725 बाधित आढळून आलेत. घर टू घर सर्वेक्षणात आत्तापर्यंत 13,030 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यामधून 800 कोरोनाबाधित आढळून आलेत. या अभियानामुळे अर्ली डिटेक्शन आणि अर्ली ट्रीटमेंट ही संकल्पना राबवत कोरोनाबाधितांवर तातडीनं उपचार करणं शक्य होऊ लागलंय. यातून कोल्हापूर शहरातील संसर्गाचं प्रमाण कमी व्हायला मदत होऊ लागली आहे. राधानगरी तालुक्यातील ऐनी गावातील विद्युत खांब सडल्यामुळे कोणत्याही क्षणी कोसळतील अशा स्थितीत उभ्या आहेत. हे खांब बदलण्याकडे महावितरणनं दुर्लक्ष केलंय. इथं एखादा अपघात घडल्यानंतरच महावितरणला जाग येणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. सुमारे 2,500 लोकवस्तीच्या ऐनी गावात 40 वर्षांपूर्वीचे विद्युत खांब आता गंजून सडू लागलेत. अनेक खांबांना तळातून वेल्डिंग करून दुसऱ्या खांबांचा आधार देण्यात आलाय. गावातील 10 ते 12 खांब कोणत्याही क्षणी कोसळतील अशा स्थितीत आहेत. महावितरणकडे याबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या, पण या तक्रारींची दखल घेण्यात आलेली नाही. आमच्या ऐनी गावातील 10 डाम पूर्णपणे सडलेले आहेत आणि पूर्ण सडलेल्या अवस्थेत आहेत. त्याचे आम्ही महावितरणकडे तक्रार केली आहे. वारंवार तक्रार करू पण महावितरणकडे लक्ष देत नाही. आमच्या गावात 2 प्रकरणं असे झालेले आहेत की शॉर्ट सर्किटमुळे घरं जळलेले आहेत आणि तिसरं प्रकरण घडायला त्यांचे डोळे उघडणार आहेत का हेच आम्हाला महावितरणकडनं पाहिजे. आणि ही मेन डीपीवर वेल वाढून ती फ्यूज
कधी पण हे होऊ शकते, शॉर्ट सर्किटमुळे आग लागू शकते. याच्याकडे महावितरणचं लक्ष नाही. काही वायऱ्या घराच्या आड्याला लागल्या आहेत तरी महावितरणचं लक्ष नाही. वारंवार ग्रामपंचायतनं गावकऱ्यांच्या वतीनं तक्रार देऊन महावितरण लक्ष देणं झालं आहे. जर का महावितरण लक्ष दिले नाही तर लवकरात लवकर महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. डांबा इथं आपल्या दारात आहे, तो पुरा बाद झालेला आहे आणि त्याला करंटसुद्धा बसतोय. आमची लहान मुलं असतात दारातनं आणि पूर्ण बाद झालेला आहे. आणि पावसाळ्या दिवसात मोठी झड आली तर तो पडल्याशिवाय राहणार नाही, कधी बी तो पडू शकतोय. आणि मग सगळ्यांनी ग्रामपंचायतला बी सांगितलंय, महावितरणला बी सांगितलंय, कोणच तक्रारी नोंद करून घेणं झाल्यात. इथल्या मुख्य डीपीला वेलींचा विळखा पडलाय. फ्यूज पेट्यांची सुद्धा दुरवस्था झाली आहे. यंदा गावात 2 ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन 2 घरांचं नुकसान झालं. या घटनांनंतर सुद्धा महावितरण या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्यामुळं आश्चर्य व्यक्त होत आहे. कुरुंदवाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानं शहरात विनाकारण फिरणाऱ्या लोकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट केली. विशेष म्हणजे या सर्वांची चाचणी निगेटिव्ह आली. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी 11 वाजेपर्यंत मुभा आहे, परंतु काही लोक त्यानंतरही शहरात फिरताना दिसत आहेत. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली. आज दिवसभरात नगरपालिकेच्या पथकानं 50 जणांची टेस्ट केली. महत्त्वाचं म्हणजे या सर्वांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या. या मोहिमेवेळी उपनगराध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुनील चव्हाण, नगरसेवक दीपक गायकवाड, भोला बारगीर यांनीही नागरिकांना नियम पाळण्याचं आवाहन केलं. या मोहिमेत नगरपालिकेचे कर्मचारी विजय ढाले, किशोर राजपूत, शशिकांत कडाळे, अमोल शेडबाळे, अभिजित कांबळे, अविनाश गोरे, रोहित ढाले आदींनी सहभाग घेतला. इचलकरंजी नगरपालिकेनं आपत्ती व्यवस्थापनासाठीची तयारी सुरू केली आहे. नुकतंच पंचगंगा नदीघाट परिसरात आपत्ती व्यवस्थापनासाठी वापरण्यात येणाऱ्या यांत्रिक बोटी तसंच अन्य साधनसामुग्रीची चाचणी घेण्यात आली. 2005 आणि 2019 या 2 वर्षांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीचा विचार करून यंदाच्या पावसाळ्यात नगरपालिकेकडून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर यांत्रिक बोटींची पंचगंगा नदीपात्रात चाचणी घेण्यात आली. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक असणाऱ्या अन्य साधनसामुग्रीची सुद्धा चाचणी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष अलका स्वामी, बांधकाम समिती सभापती उदयसिंह पाटील, मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल उपस्थित होते. नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाचे जवान, नगरपालिकेचे जवान आणि सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी या प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. ब्रेकनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय एस न्यूज. कोल्हापूर जिल्ह्यातील आजची कोरोना संसर्गाची स्थिती दिलासादायक आहे. जिल्ह्यात आज डिस्चार्ज संख्येचा उच्चांक नोंदला गेलाय. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या तब्बल 2567 जणांनी कोरोनावर मात केली आहे. या 24 तासांमध्ये 1461 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. या काळात 32 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात सध्या 14,633 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. हातकणंगले तालुक्यातील रांगोळी इथल्या राहुल बंडोपंत मोरे या दुचाकी चोरट्याला गोकुळ शिरगाव MIDC पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या 10 दुचाकी जप्त करण्यात आल्यात. राहुल मोरे हा चोरीची गाडी विकण्यासाठी येणार असल्याच्या माहितीवरून गोकुळ शिरगाव पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडील चौकशीत त्यानं गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 4, शिवाजीनगर, करवीर आणि राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी 1 आणि अन्य 2 ठिकाणांहून दुचाकी चोरल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी राहुलच्या ताब्यातील 6 आणि निपाणी तालुक्यातील कसनाळ इथल्या श्रीधर नाईक याच्या गॅरेजमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या 4 अशा 10 दुचाकी जप्त केल्यात. गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गच्चे, प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक प्रणाली पवार, पोलीस हवालदार नितीन सावंत, प्रदीप जाधव, पोलीस नाईक युवराज कांबळे, सुहास संगपाळ, नितेश कांबळे, राकेश माने, संदीप जाधव यांनी या कारवाईत सहभाग घेतला. करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी इथल्या मोबाईल शॉपीमधील चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय. या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना अटक केली आहे.
गडमुडशिंगी कमानीजवळील मोरया मोबाईल शॉपीमधून अज्ञात चोरट्यांनी 79,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. गांधीनगर पोलिसांनी या चोरीचा वेगानं तपास करत गडमुडशिंगीमधीलच दत्तगुरू कांबळे आणि निहाल पाटील या दोघांना अटक केली आहे. या दोघांना न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल मोहन गवळी, मनोज खोत, पोलीस नाईक आकाश पाटील, आयुब शेख, संतोष कांबळे, वंदना कांबळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पन्हाळा तालुक्यातील बच्चे सावर्डे गावाचं पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात आलंय. लोकनेते विष्णुपंत अण्णा युथ फाउंडेशनच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला. लोकनेते विष्णुपंत बच्चे युथ फाउंडेशनच्या वतीनं बच्चे सावर्डे आणि परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात सुद्धा फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोनाविषयक नियमांचं पालन करण्यासाठी जनजागृती करण्यासह विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याच उपक्रमांचा भाग म्हणून फाउंडेशनच्या वतीनं संपूर्ण गावाचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं. कामधेनू दूध संस्थेचे चेअरमन चंद्रकांत बच्चे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. फाउंडेशनचे पदाधिकारी आणि सदस्य तसंच डॉक्टर अनिल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली निर्जंतुकीकरण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्तप्रसाद बच्चे, आकाश बर्गे पाटील, केतन बच्चे, अक्षय बच्चे, अनिकेत बच्चे, स्वप्नील बच्चे, सम्राट बच्चे आदींनी परिश्रम घेतले. या उपक्रमासाठी वारणा बँकेचे संचालक विनायक बांदल यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, पोलीस पाटील आणि ग्रामस्थांचं सहकार्य लाभलं. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशननं 2021-2022 या फुटबॉल हंगामासाठी नोंदणीच्या तारखा जाहीर केल्यात. नोंदणीकृत संघ आणि खेळाडूंनी याची नोंद घ्यावी असं आवाहन कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनकडून करण्यात आलंय. कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशननं 2021-2022च्या फुटबॉल हंगामासाठी केंद्रीय नोंदणी यंत्रणेअंतर्गत संघ आणि खेळाडू नोंदणीचा कार्यक्रम जाहीर केलाय. यामध्ये कोल्हापूर शहरातील संघांना परदेशी, परराज्यातील अथवा परजिल्ह्यातील खेळाडूंची नोंदणी करता येणार आहे. फेडरेशनकडून पुरुषांसाठी 9 जून 2021 ते 31 मे 2022 या काळासाठी हंगाम जाहीर केलाय. खेळाडू प्रथम नोंदणीचा कालावधी 9 जून 2021 ते 31 ऑगस्ट 2021 असा राहणार आहे. द्वितीय नोंदणी 1 जानेवारी 2022 ते 31 जानेवारी 2022 या कालावधीत होईल. महिलांसाठीचा हंगाम 9 जुलै 2021 ते 31 मे 2022 या काळासाठी राहील. महिलांचा प्रथम नोंदणी कालावधी 9 जुलै 2021 ते 30 सप्टेंबर 2021 तर द्वितीय नोंदणी कालावधी 1 जानेवारी 2022 ते 31 जानेवारी 2022 या काळात असेल. नोंदणीकृत संघ आणि खेळाडूंनी याची नोंद घ्यावी असं आवाहन कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनकडून करण्यात आलंय. ब्रेक द चेन अंतर्गत जिल्ह्यात लागू असलेल्या निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कागल नगरपालिका आणि पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. शुक्रवारी 4 दुकानं आणि 50 ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्यासह एक कापड दुकान सील करण्यात आलंय. अत्यावश्यक सेवेत समावेश नसताना काही दुकानदार बेकायदेशीरपणे दुकानं सुरू ठेवत असल्याचं निदर्शनाला आल्यावरून कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंडित पाटील आणि कागलचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. यामध्ये नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 4 दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अरिहंत कापड दुकानावर 15,000 रुपये दंडाची कारवाई करत दुकान सील करण्यात आलंय. यापुढे सुद्धा अशाच पद्धतीची कारवाई सुरू राहणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. आजच्या कारवाईत कागल नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक निखिल करचे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं सहभाग घेतला. गांधीनगर ग्रामपंचायतीच्या वतीनं मागासवर्गीय समाजातील मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या खर्चासाठी 50% अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय. ग्रामपंचायत सदस्य गणेश देवकुळे यांनी यासंदर्भात मागणी केली होती. गांधीनगरमधील मागासवर्गीय समाजातील कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून मृतांवरील अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या खर्चापैकी 50% रकमेची जबाबदारी ग्रामपंचायतीनं उचलावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य गणेश देवकुळे यांनी 28 एप्रिलच्या मासिक सभेत केली होती. या मागणीवर चर्चा करून ग्रामपंचायतीनं 15% निधीतून हे अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय. ग्रामपंचायत गांधीनगरच्या एप्रिलच्या मासिक मीटिंगमध्ये
ग्रामपंचायतचे सदस्य गणेश देवकुळे यांनी एक ऐतिहासिक विषय मांडला होता. मागासवर्गीय समाजासाठी शिंदे सेंट्रल पंचायतची दफनभूमीची पावती ही 1500 रुपयाची आहे आणि सदर समाजाला ती परवडत नाही. तरी ग्रामपंचायतमधून त्यांच्यासाठी अनुदानाचं तजवीज करावी अशी त्यांनी मागणी केली. त्यानुसार सदर सभेचे अध्यक्ष व ग्रामविकास अधिकारी यांनी व सर्व सदस्यांनी ग्रामनिधीच्या मागासवर्गीय 15% अनुदानातून सदर समाजासाठी कागदोपत्री पुरावा घेऊन 50% अनुदानाची रक्कम ग्रामनिधीतून देण्याचं मान्य केलेलं आहे. या निर्णयासाठी पाठपुरावा केल्याबद्दल दलित महासंघाचे शहराध्यक्ष राजू कांबळे यांनी ग्रामपंचायत सदस्य गणेश देवकुळे यांचे आभार मानले. गांधीनगर ग्रामपंचायतीच्या झालेल्या 28/4/2021 रोजीच्या मासिक सभेत माननीय गणेश देवकुळे यांनी मागासवर्गीय लोकांना 50% अंतिम सरकारला लागणारी रक्कम हे परत देण्यासाठी मागणी केली होती. तरी गांधीनगर ग्रामपंचायतीने यात 50% गांधीनगर ग्रामपंचायत देण्यात ठराव मंजूर केलेला आहे. या ठरावासाठी सदरचे गांधीनगर ग्रामपंचायतचे सदस्य गणेश देवकुळे यांच्या पाठपुराव्यानुसार हा मंजुरी मिळाली आहे. तरी गांधीनगर ग्रामपंचायत गणेश देवकुळे यांचे दलित महासंघातर्फे यांचे आभार व्यक्त करतो. करवीर तालुक्यातील पाचगाव परिसरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमाराला लुटमारीची घटना घडली होती. या प्रकरणी करवीर पोलिसांनी गंजीमाळ परिसरातील अभिषेक पोवार याला अटक केली आहे. इचलकरंजी शहरात विजन ग्रीन सिटी उपक्रम राबवण्यात येतोय. या उपक्रमांतर्गत आज जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून वृक्षरोपांचं वाटप करण्यात आलं. व्हिजन ग्रीन सिटीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. आज पर्यावरण दिनाचं औचित्य साधून नगराध्यक्ष अलका स्वामी आणि अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते नागरिकांना वृक्षरोपांचं वाटप करण्यात आलं. नगराध्यक्ष अलका स्वामी यांनी व्हिजन ग्रीन सिटीच्या या उपक्रमाचं कौतुक केलं. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी व्हिजन ग्रीन सिटीचा पर्यावरण संवर्धनाचा संस्कार लहान मुलांमध्ये रुजवणं गरजेचं आहे असं प्रतिपादन केलं. कोरोना संसर्गामुळे या उपक्रमासाठी शहरवासियांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत 500 वृक्षरोपांचं वाटप करण्यात आलं. यावेळी गजानन महाजन गुरुजी, संदीप जैन, घनश्याम भोसले, गोपाल खंडेलवाल, राजेश व्यास आदी उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील कबनूर इथल्या कैलासवासी संदीप माघाडे फाउंडेशनच्या वतीनं माघाडे यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून बंदोबस्तावर असलेले पोलीस कर्मचारी तसंच हातकणंगलेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड केअर सेंटरमधील कोरोना बाधित आणि इचलकरंजीतील समाधान वृद्धाश्रमातील लोकांना फूड पॅकेटचं वाटप करण्यात आलं. या उपक्रमांतर्गत 500 फूड पॅकेटचं वाटप करण्यात आलं. पवन माघाडे, प्रमोद कांबळे, महेश कांबळे, सौरभ शिंगे, प्रणील कामत यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. कोल्हापूर शहरातील सर्व प्रभागातील दैनंदिन कचरा उठावासाठी 104 टिप्परचा वापर केला जातो. सध्या यापैकी 5 टिप्पर टायर अभावी बंद असल्यामुळे 99 टिप्परचा वापर सुरू आहे. 5 टिप्पर बंद असले तरी कचरा उठावाच्या कामावर परिणाम झाला नसल्याचं महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांनी सांगितलंय. सद्यस्थितीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेकडे कचरा उठावाकरिता आपल्याकडे 104 गाड्या आहेत. 104 गाड्यापैकी सद्यस्थितीत आजची कंडिशन सांगतो, 5 गाड्या फक्त टायर बदलून नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे जरा बंद आहे 5 गाड्या. पण त्या 5 गाड्या आढ्याचा जो भाग आहे तो आपण दुसऱ्या शिफ्टमध्ये 5 गाड्या काढून तो भाग आपण कव्हर करतो. म्हणजे कचरा उठाव कुठं थांबलेला आहे असं कुठं कोल्हापूर शहरामध्ये अजून झालेलं नाही. आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कोल्हापुरातील डोंबारी समाजाच्या वतीनं गरीब आणि गरजूंना भाजीपाला आणि मास्कचं वाटप करण्यात आलं. अनिरुद्ध पाटील, डोंबारी समाजाचे अध्यक्ष तुकाराम लाखे, मुन्ना शेख, शामराव करपे, विवेक भोसले, राहुल पिंगळे, चंदन कांबळे यांच्यासह वीर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी हा उपक्रम राबवला. करवीर तालुक्यातील धोंडेवाडी इथले शेतकरी आनंदा नलवडे यांनी बहिरेश्वर इथल्या शिवेचा माळ नावाच्या शेतातील झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी माजी उपमहापौर आणि शिवसेना शहर प्रमुख रवी इंगवले यांना पोलिसांनी हद्दपारीबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्याकडून शहर डीवायएसपींकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय.
या प्रस्तावानुसार दाखल गुन्हे, न्यायप्रविष्ट गुन्हे आणि निर्दोष मुक्त झालेल्या गुन्ह्याचा तपशील याच्या आधारे 2 वर्षांसाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून हद्दपार का करू नये अशी विचारणा या नोटीसमध्ये करण्यात आली आहे. या नोटीसवर म्हणणं मांडण्यासाठी मंगळवारी 8 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महावीर गार्डनमध्ये प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी कोरोनामुक्त नागरिक प्रसाद बेडंगे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, पर्यावरण अधिकारी तथा प्रभारी उद्यान अधीक्षक समीर व्याघ्रांबरे, प्रभारी नगर सचिव सुनील बिद्रे आणि सहाय्यक उद्यान अधीक्षक राम चव्हाण आदी उपस्थित होते. नैसर्गिकरित्या ऑक्सिजन वाढवण्यासाठी कोरोनामुक्त झालेल्या प्रत्येक नागरिकानं एक तरी झाड लावून त्याचं संगोपन करावं असं आवाहन प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी केलंय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजना निश्चित करण्यासाठी कृती आराखडा तयार करा. पालकमंत्री सतेज पाटील यांची प्रदूषण नियंत्रण मंडळाला सूचना. राज्य सरकारच्या निर्णयानुसार उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये साजरा होणार शिवस्वराज्य दिन. कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन तयारीची लगबग. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर कार्यालयानं राबवली शून्य कचरा निर्गतीकरण संकल्पना. पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं संकल्पनेचं कौतुक. कोल्हापूर जिल्ह्यात आज डिस्चार्ज रुग्णांचा उच्चांक. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात तब्बल 2567 डिस्चार्ज. आणि करवीर तालुक्यातील वरणगे पाडळीत जमिनीच्या वादातून खून. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.